नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुळा आणि कांदा घालून सांबार करणार आहोत, जे भात, इडली, मेदूवडा याच्याबरोबर खूपच छान लागतं। तर इथे आपण त्याच्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालतो, 1 मोठा चमचा, त्याच्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून ते तडतडू द्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालते आहे मी इथे। नंतर हे सांबारचे कांदे, मद्रास कांदे असं त्याला नाव आहे किंवा शॅलॉट्स असं म्हणतात, ते घालायचे 1 कपभर आहेत आणि ते 1-2 मिनटं आपण परतून घेणार आहोत फोडणीमध्ये। तर त्याच्यामध्ये सालं काढून गोल काप केलेले मुळा घालते मी इथे। वेगळे 1 ते 1.5 कप आहे। तुम्ही हवं तर चौकोनी तुकडे सुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। नंतर हे आपल्या कांद्याबरोबर परतून घ्यायचे थोडा 1-2 मिनटं। नंतर ह्याच्यामध्ये 1 पाव चमचा हळद घालते मी आणि हे सगळं आपल्या फोडणीबरोबर मिसळून घ्यायचं आणि 1-1.5-2 मिनटं परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालते मी इथे, 1 भांडभर म्हणा। आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालते किंवा चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता। नंतर याच्यावर झाकण ठेवून हे 2-3 मिनटं तरी शिजू द्यायचं आहे। 2-3 मिनटानंतर 1 अर्धा कप टोमॅटो चिरून घेतलेला आहे, चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 चमचा सांबार पावडर घालते मी इथे, घरी केलेली किंवा दुकानातली सुद्धा घालू शकता। तसंच इथे 1 चमचा मी अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे। हे जास्तीचं तिखट हवं असेल तरच घालायचं आहे, ऑप्शनल आहे। त्यानंतर परत त्याच्यावर झाकण ठेवून आपण 2-3 मिनटं शिजू देणार आहोत, म्हणजे आपल्या जे भाज्या आहेत त्याच्यामध्ये आपले मसाले आणि मीठ व्यवस्थित शोषलं जाईल। त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं पण घालते आहे इथे, ही तुम्ही आधीच कांदा परतताना सुद्धा घालू शकता। आता याला छान उकळी आलेली आहे आणि इथे आता मी ओला नारळ घालते आहे। फ्रीजमध्ये ठेवलेला असल्यामुळे तो घट्ट झाला होता। त्याच्यामध्ये आता शिजवून घेतलेली तुरीची डाळ, 1 पाव कप तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे, अगदी मऊ होईपर्यंत 2 ते 3 शिट्ट्या देऊन आणि मॅश करून घेतलेली आहे। आणि ही अशी तुरीची डाळ शिजलेली ह्याच्यामध्ये घालते आहे मी मुळ्याच्या मिक्सरमध्ये। तसंच आपल्याला जसं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं। मी इथे जवळजवळ 1.5 भांडं पाणी घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे घालू शकता। नंतर इथे 1-2-3 चमचे चिंचेचं पाणी घालते आहे मी, चिंच भिजवून त्याचं पाणी काढलेलं आहे। आणि ते बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा गूळही घालते आहे। गूळ ऑप्शनल आहे, काहींना आवडत नाही गोडसर पाणी। तसंच चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 1 मिनिट 1.5 मिनिट शिजवून घ्यायचं, एकत्र उकळून घ्यायचं। आपलं आता मुळ्याचं सांबार तयार आहे, ते भात, इडली, मेदूवडा, डोसा, आप्पे ह्याच्याबरोबर खूप छान लागतं। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।